घेऊनी हाती हात, घेऊनी हाती हात, निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले. श्रोतेहो नमस्कार. सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात मी सुवर्णा गुहे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, दोन भिन्न स्वभाव, दोन वेगळी मनं जेव्हा संसाराच्या एका पवित्र बंधनात एकत्र येतात तेव्हा सुरू होतो एक सुरेल प्रवास सहजीवनाचा. हा प्रवास म्हणजे केवळ एकत्र राहणं नसतं, तर एकमेकांच्या सुखदुःखात सावली बनून उभं राहणं असतं. काळाच्या ओघात अनेक वादळ येतात, ऋतू बदलतात, पण ज्या संसारात विश्वास, आदर आणि निखळ प्रेम असतं तिथं या सहजीवनाची सोनपावले उमटतात. अशाच एका आदर्श आणि प्रेमाच्या रंगांनी समृद्ध झालेल्या सहजीवनाचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. आजच्या आपल्या या विशेष गप्पांमध्ये आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहे श्री रमेशजी कासुलकर आणि सौ रुपालीताई कासुलकर. नमस्कार. नमस्कार. सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओत मी आपलं मनापासून स्वागत करते. आपल्या गप्पांना आपण सुरुवात करूया. दादा, तुमच्या वेळची विवाह पद्धत आणि आजची विवाह पद्धत यात बराच फरक झालेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा जेव्हा विवाह झाला होता त्यावेळची परिस्थिती कशी होती? त्यावेळेसची नेमकी परिस्थिती अशी होती की प्रत्यक्ष मुलगा हा मुलीकडे बघायला जायचो आणि नंतर मग बघायला जाऊन तिथे ते कांदेपोहे झाल्यानंतर मग मोठ्यांच्या बैठकी, त्यांचे आचार विचार, त्यानंतर फॅमिलीची कशी जुळवणूक, या सर्व गोष्टी त्यावेळेस व्हायच्या. आजच्या घडीला त्या गोष्टी घडत नाहीत. बरोबर. आज आपल्याला असं आहे की एखादी मुलगी ती बाहेर शिकत आहे, कारण हा तर शिक्षणाचा आणि एज्युकेशनचा झालेला फरक आहे. आणि तिकडनं जर तिने बाबाला सांगितलं की बाबा मला या मुलाशी लग्न करायचं आहे, त्यावेळेस ते बाबासुद्धा तिथे हतबलच असतात की काय आता तिने चॉईस चूज केल्यानंतर ते काही सांगू शकत नाहीत. आणि जसं बघतोय आज म्हणजे विवाह लग्न जे व्हायचे त्यावेळेच्या पद्धती पण वेगळ्या होत्या आणि आजच्या पद्धतीमध्ये खूप फरक झालाय. बरोबर आहे. त्यावेळेला तुमचा विवाह कसा झाला होता? त्यावेळेला आमचा विवाह म्हणजे ऐकता आमचं अरेंज मॅरेज. पारंपरिक पद्धतीने मी पाहायला गेलं जाणे, कांदे पोह्याचा आस्वाद घेणे, त्यानंतर लग्नाच्या तारखा काढणे, मग मंगल कार्यालय फिक्स करणे, त्यांच्या जर होत असेल तर घरी सुद्धा त्यावेळेस लग्न होत होते. काय तर अशा परिस्थितीमध्ये मंगल कार्यालय घेऊन त्या ठिकाणी आमचा लग्नाचा विवाह झालेला. आता पहिलेसारखं कुटुंब एकत्र येणे किंवा सर्वांनी मिळून काम करणे, ते रात्रभर लाडू बांधणे, अगदी बरोबर. तो काळ म्हणजे काय वेगळाच होता. आणि प्रत्येकाचं आलं नाही की आपल्याला राग यायचा, हे माझ्या घरी नाही आले, हे माझ्या लग्नाला नाही आले, असं वाटायचं. म्हणून जी एकमेकांची आत्मीयता होती ती आज नाही राहिलेली आहे. आता फक्त लग्न आहे, जायचं, समारंभ करायचा, त्यांनी असं करायचं आणि आपल्या घरी यायचं. बरोबर. म्हणजे पूर्वी जी आपुलकी आणि प्रेम होतं ते आपल्याला सध्याच्या या काळामध्ये कमी दिसते. तुम्हा दोघांची पहिली भेट कशी झाली होती? पहिल्या भेटीची कोणती आठवण आजही मनात आहे? पहिल्या भेटीची आठवण म्हणजे तीच आहे की जी कांदे पोहे म्हणून आपण जेव्हा पाहायला गेलो तर तीच. आणि ती वेळ अशी होती की मी त्यावेळेस चंद्रपूरला सेवेमध्ये होतो. शासकीय सेवेमध्ये असताना मी नागपूरला गेलो आणि घरी भावाने सांगितलं की बाबा तुला आज जायचं आहे आणि आम्ही सर्व बघून आलेलो आहे, तू जाऊन बघून घे, मग नंतर मग काय जे आहे ते बोलूया. तर मला असं सायंकाळच्या वेळेला म्हणजे माझा एक लहान भाऊ घेऊन आम्ही हिला बघायला गेलो. नेमकं त्याच वेळेस आपला इलेक्ट्रिक सप्लाय गेला. हे माझंही अहोभाग्य समजावं मी की इलेक्ट्रिक सप्लाय गेला आणि त्या वेळेस त्या उजेडामध्ये मंद अशा उजेडामध्ये मी हिला बघितलं. अच्छा.
आणि तुम्हाला आवडली. आणि ते मला आवडली. त्यावेळेस यांच्याकडनं मला उपमा खायला मिळाला हो का? आणि त्या उपम्याची चव आजही माझ्या जिभेवर आहे. वा वा वा. त्यांना ताईंना पाहिल्यानंतर ती उपम्याची चव आणखीच जास्त चविष्ट झाली असेल असं म्हणूया. ताई, आज मागे वळून बघताना जेव्हा तुमच्या सहजीवनाला सुरुवात झाली होती, तुमच्या लग्नानंतर जेव्हा तुमचा सासरी प्रवेश झाला, त्याबद्दल एखादी आठवण सांगा ना. अहो, इतकी मजेदार आठवण आहे ती की आता सारखं रिसेप्शन नव्हतं तेव्हा पंक्ती उठायच्या. मुलाच्या घरी सत्यनारायण कथा व्हायची, संध्याकाळी पंक्ती उठायच्या. त्यामध्ये काय झालं की माझ्या माहेरच्यांनी बोलवण्यात आलं जेवायला आणि नवरदेव नवरी तेव्हा गोड पदार्थ वाढायचं, नवरदेव धरून ठेवायचा, नवरी आपली लाडू वाढायची. असं आता माझ्या माहेरचे आले, आम्ही सगळ्यांनी वाहणं केले, ते चालले गेले. मी आता मध्ये सतरंजी वगैरे टाकलेली तिथे बसली. बसल्या बसल्या मला अक्षरशः चक्क झोप आली आणि मी झोपली. सोबत माझी आजी आली होती. आजीला वाटलं इथे मच्छर वगैरे चावतील, तर आजीने माझ्या अंगावर पांघरून पण टाकून दिलं. आणि मग दुसरी पंगत बसल्यावर नवरीला बघायला जातात तर नवरीच नाही. सगळीकडे शोध चालू झाली. त्यांना असं वाटलं माहेरच्यांसोबत तर नाही निघून गेली. तर माझा एक दीर माझ्या आईच्या मागे गेला पाहायला मला. तेवढ्यामध्ये कांगावा झाला. माझी आजी म्हणते, उठ, तुला शोधत आहे. तेव्हा मी पटकन उठून बसली आणि तो सगळा कार्यक्रम अशी खूप मजेदार आठवण आहे माझी. दादा, लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांच्या कोणत्या सवयींशी जुळवून घेताना जरा जास्त तुम्हाला कसरत करावी लागली? काय असतं, लग्न हे मुळातच ऍडजस्टमेंट आहे. खरंय. आणि दोन्हीही फॅमिली, वेगवेगळ्या रक्ताची नाती ही एका ठिकाणी आलेलं असतं आणि त्याला ऍडजस्टमेंट करताना तुम्हाला महत्वाचं म्हणजे आता जी तुमची पत्नी आहे तिला आपल्या घरात कसं ऍडजस्ट होईल याकडे जास्तच लक्ष पुरवावं लागतं. तर अशा काही अडचणी मला आलेल्या नाही आणि त्या पद्धतीने घरामध्ये घरच्या हालचाली होत्या, त्याच पद्धतीने तिने सुद्धा आपले व्यवहार सुरू ठेवले. म्हणजे तुम्हाला ताईंच्या सवयींची जास्त कसरत वगैरे करावी लागली काही नाही? करावं लागलेली नाही. अरे वा, छान. ताई, सहजीवनाच्या प्रवासात सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण कोणता? आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण म्हटलं तर माझं घर, वास्तुप्रवेश. कारण की त्याला गेलं तर आम्ही दोघंही आई वडिलांविना वाढलो. त्यांचा पहिले पगार कमी असायचे, छोटासा पगार, त्यात 2 मुलं, दोन्हीकडला कुठलाही सहारा नाही. अशा वेळेस आम्हाला असं वाटलं नाही की आमचं स्वतःचं घर होईल. अच्छा. आणि अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा 3000 स्क्वेअर फीटवर आम्ही घर बांधलं. तो इतका आनंद माझ्या मनात होता की त्या आनंदासारखा आनंद दुसरा कोणताही नाही. अच्छा. एकमेकांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आजही तुम्हाला सर्वात जास्त आवडतात किंवा कौतुकास्पद वाटतात? मनुष्य कसा असतो की बाहेर जेव्हा जातो, घराच्या बाहेर पडतो आणि नंतर घरी आल्यानंतर एखादी गोष्ट आवडली तर ती आपला घेऊन येतो. तर पत्नीचं कर्तव्य ह्या नात्याने की बा काय आणलेलं आहे, काहीतरी नवीन आणलेलं दिसतंय तुम्ही, तर तिने ते स्वीकृत करणं महत्वाचं असते. बरोबर. हल्लीच्या काळामध्ये तर मध्ये याविषयी बोलणार नाही मी, पण तू माझ्या काळामध्ये आणि मला पर्टिक्युलर माझ्या मिशनीबाबत मला हेच सांगता येईल की तिला मी कोणतीही वस्तू आणू, तिने कधीही नाही म्हटलेलं नाही आणि जे पण आली ती आनंदानं स्वीकृत केली. मग इव्हन साडी असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो. वा, खूप छान. आणि जेव्हा तुमच्यासाठी दादा काही वस्तू आणायचे तेव्हा तुमच्या भावना कशा असायच्या त्याबद्दल सांगा ना. माझी भावना म्हणजे मिस्टरांनी आणलं ना, त्यांनी काहीतरी विचार केला असेल ना त्यामागे की हिच्या अंगावर काय चांगलं दिसेल, हिला काय शोभेल, हिला काय आवश्यकता आहे, हे त्यांनी आणलेलं. मी कधीही कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाही. मला ती आवडली आणि मी आवडीने घातली. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगते मी तुम्हाला सहजीवनाचं, की सुरुवातीला जेव्हा मी माझ्या नंदेकडे होती तेव्हा त्यांनी माझ्यासाठी साडी आणली आणि ती साडी मी साधी कॉटनची वायलची असलेली साडी, त्याच्यात ब्लाऊज सुद्धा शिवून टेलरकडून आणलेलं. तर मी ती साक्षात ती साडी घातली, याचा मला अभिमान. वाव. म्हणजे ती आठवण आजही तुमच्या मनात आहे? बिलकुल बिलकुल. संसारात चढ उतार येतात, पण जेव्हा कठीण काळ आला तेव्हा तुम्ही एकमेकांची साथ कशी दिली? संसारामध्ये काय आहे की अनेक चढ उतार आलेत. कारण आत्ताच माझ्या पत्नीने म्हटलं की बा दोघेही जण आम्ही म्हणजे वडील नसलेले, माझे पण वडील लहानपणी गेलेले, हिचे पण लहानपणी गेलेले, आणि अशा याच्यामध्ये जेव्हा ही गोष्ट
कुठलीही घडायची असली तर त्यावेळेस जो प्रश्न निर्माण व्हायचे तर ती निस्तारायची कशी, हा फार मोठा प्रश्न राहायचा. कारण सर्वात जास्त म्हणजे किरायाच्या घरात राहणे आणि आपला तोटका पगार. अशामध्ये एक घटना अशी घडली की माझा मुलगा त्यावेळेस 11 वर्षाचा होता आणि अचानक ते दोघे भाऊ होते. त्याच्यापेक्षा लहान मुलगा माझा त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता. आणि ही दोघं घरात खेळता सोफ्यावरून इकडे तिकडे होताना तो पडला. त्याच्या दाताला लागलं, दात भरभर सुजून आला. तर सुजून आल्यानंतर असेल आपण तेवढं लक्ष करत नाही, चला येऊन जाईल 2-3 दिवसांनी. तर मग आपण त्यानंतर मग त्यांची ट्रीटमेंट वगैरे करावं लागली मला. पण त्या काळामध्ये तो इतका वाढला की शेवटी मला चंद्रपूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की याला तुम्ही नागपूरला घेऊन जा. त्यावेळेस तर मी मग फारच अवाक झालो. दोघेही आम्ही हतबल झालो. असं काय असेल, डॉक्टर काही सांगायला तयार नाही आहे, नागपूरला घेऊन जा म्हणतात आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. तर आपल्या इथे हजारे साहेब होते. हजारे साहेब आपले म्हणजे मुख्याधिकारी, त्यांचा एक मुलगा नागपूरला मेडिकलला होता, डेंटल हॉस्पिटलला. तर मी त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो. त्यांना सांगितलं, त्यांचा परिचय वगैरे होताच त्यांच्या जुना माझा. तर मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर असं असं आहे, काय करायचं पाहिजे, घाबरू नका मी बघतो. तर त्यांनी जी मला त्यावेळेस साथ दिली तर ती खरोखरच इतका सुंदर मला की शेवटी त्यांनी ऑपरेशन जेव्हा केलं तेव्हा त्यांनी असं म्हणलं की खोदा पहाड निकला चुहा म्हणे. म्हणजे अशी गोष्ट ती त्यावेळेस घडलेली आहे. तर हा प्रसंग मला नेहमी लक्षात राहतो. बरोबर. अडचणीच्या वेळी दिलेली साथ ही सगळ्यात मोलाचीच म्हणावी लागेल. बरोबर. ताई, मुलांना वाढवताना त्यांना योग्य संस्कार देताना तुम्ही दोघांनी एकमेकांना कशी मदत केली? कारण हे फार आवश्यक असतं, मुलांना संस्कार देणं, त्यांना घडवणं. कसं आईचं कर्तव्य. आज मी सांगते, आज माझे मुलं खरंच सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित आहेत. हे ऑफिसला गेल्यानंतर आपल्याला कोणी आधार नाही, ही मुलंच आपला आधार आणि आपला विश्व. बरोबर. मुलं माझं विश्व आणि आजही माझं मुलं विश्व आहे. मी ते माझं विश्व म्हणून त्याला जितकं गोंजारता येईल, जेवढं प्रेमाने घेता येईल, जेवढं रागाने घेता येईल की हे विश्व माझं विस्कळीत झालं नाही पाहिजे, त्याप्रमाणे मी मुलांना सांभाळलं, शिक्षण दिलं. पहिले आज तर सकाळच्या शाळा आहेत सगळ्यांच्या, 3 वाजता सुटतात. पहिले असं नव्हतं. पहिले 11 ते 5 शाळा असायची. 5 वाजता मुलगा घरी आला, हातपाय धुतले की देवाजवळ दिवा लावा, शुभंकरोती म्हणा. आता पप्पा यायची वेळ झाली, चला रागवतील, अभ्यासाला बसा. त्यांच्याकडून पाढे म्हणून घ्यायचे, त्यांच्याकडून शुभंकरोती म्हणून घ्यायची. अशीच अभ्यासाला सुरुवात करायची आणि आपण स्वयंपाक करता करता त्यांना पाढे शिकवायचे. वा. ही घराची पद्धतच होती बरोबर. तेव्हा. आता तसं काही दिसत नाहीये. पण नाही, माझे नातू करतात. हल्ली वातावरण बदललंय, पण पूर्वी जे संस्कार दिले जायचे मुलांना कुटुंबात, ते खरोखर, आणि त्यांना ती एक प्रकारची सवय लागायची की आईने आपल्याला हे सांगितलेलं आहे करायला, तर ते नक्की आवर्जून करायचे आणि ती सवय मग मुलांची कायम राहायची. अगदी खरंय. आज जेव्हा तुम्ही तुमची मुलं, सुना, नातवंड असा मोठा परिवार एकत्र पाहता, तेव्हा मनात येणाऱ्या भावना काय असतात? कसं असतं की दोघंही मुलं एकत्र आहेत, हा एक सर्वात मोठा आनंद आहे. आणि त्यासोबत त्यांची मुलं आणि ती आपल्या अंगापायावर सतत खेळत राहणार, तो एक त्यातला त्यात फार मोठा आनंद आहे. नातवंडांसोबत खेळणं म्हणजे खरोखर वेगळाच आनंद असतो. तो मला पुरेपूर मिळालेला आहे. काय त्याच्यामुळे आताच माझी लहान मुलाला माझ्या मुलगी झाली, 6 महिन्याची आहे ती. आता पहिल्याची मोठ्याची 2 मुलं, ही तिघ जण, आणि आमच्या घरामध्ये 2 मुलांच्या पाठी आलेली मुलगी, तर त्यामुळे अधिक जास्त आनंद. तर तो खरोखर एक आमच्या इथला हा जो म्हणजे एकंदरीत कुटुंबाचा जो सहवास आहे, हा खूपच आनंदीदायक आहे आणि मनाला आम्हाला समाधानकारक. आपण म्हणायला गेलो त्याला गोकुळ म्हणावं. आता माझ्या मिस्टरांनी सांगितलं तर मी सांगते, आमचा संसार हा परिपूर्ण घर ज्याला म्हणतात. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. असंच परिपूर्ण माझं संसार आणि माझं घर आहे. वा 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 वा. खूपच छान. ज्या ओळी तुम्ही आता सांगितलेल्या आहे की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, या ओळींमध्येच तुमच्या कुटुंबाचं सर्व काही आलेलं आहे. खूप छान. दादा, इतक्या वर्षांचा सहवास म्हटल्यानंतर रुसवे फुगवे असतातच, भांड्याला भांडं लागतच. कधी तुमच्यामध्ये वाद झाले तर पहिले कोण मिटवतं? आताच मी म्हटलं ना की बा 2 रक्ताची नाती,
विभिन्न रक्ताची नाती जेव्हा एकत्र येतात, मन जुळणं आणि लग्न हे ॲडजस्टमेंटवर आहे, त्यामुळं वाद हा होणारच. आणि तर जी भांडणं झाली तर बरेचदा तिला समजूतदारपणा घ्यावा लागत होता. आणि कारण काय, माझं दिवसभर ऑफिस, मी ऑफिसमधून आलो थकलं भागलं राहणे साहजिकच आहे ते, आणि त्याच्यामुळे मग तिचाच पुढाकाराने या सर्व गोष्टी जास्तीत जास्त व्हायच्या. म्हणजे तुम्हाला जर चीड वगैरे आली किंवा एखाद्या वेळेला राग आला तर ताई त्याला समजून घ्यायच्या असं म्हणावं लागेल. हो, बिलकुल बिलकुल. आजही एकमेकांमध्ये तुम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट कोणती? मी आजच्या घडीला, आज जो इतक्या वर्षाचा संसार झाला, माझं कधीही बँक खातं नव्हतं. आणि मला कधी वेळच आली नाही अशी की कुठे जायचं असेल काय असेल तर मला मागायची वेळ नाही आली, आणि माझ्याकडून कधी हिशोब घेतला नाही. हा त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो. घरात सर्वात जास्त राग कोणाला येतो दोघांपैकी? मला अच्छा. आणि समजूत कोण काढते मग? मीच. अरे वा. लग्नानंतरचं प्रेम आणि आजचं प्रेम यात काळानुसार नक्कीच बदल झाला असेल, त्याबद्दल सांगा ना. आत्ताचं लग्न समजा झालं तर त्याच्यामध्ये आवड निवड सगळी पहिलेपासून कळलेली असते. पूर्वी आवड निवड काय आहे त्या नव्हत्याच. तुम्हाला माहिती आहे का, पहिल्याच्या काळी नवरी आंबा शिंपत बसायची, तिथे देवाजवळ लग्न सांगायचं. माझ्या मते भिंतीवर आंब्याचं झाड आणि तुळशीचं झाड काढायचे. ते का? आंबा शिंपत ती का बसायची? आंब्यासारखा भक्कम तिचा संसार राहावं. आताचा काळ म्हणतो काय की ती आपले आई वडील सोडून आली, ती ही आली ती आली, तसं काहीही नाही. जसं तांदळाचं रोपटं एका वाफ्यात लावतात आणि ते दुसरीकडे लावल्याशिवाय त्याला भर येत नाही, त्याचप्रमाणे स्त्रीचं आहे, आणि ही नैसर्गिकता आहे. त्या घरातून आपण या घरात येणे आणि पूर्णतः स्वतःला वाहून घेणे हे सध्याच्या काळात अजिबात दिसत नाही. आमच्या लहानपणी लग्न करून सासरी जेव्हा मुलगी जाते तेव्हा आई सांगायची की बघ, आता तुला त्या घरात राहायचं आहे, तुला त्याच घरात जीवन काढायचं आहे, त्यांच्याशी समजून घे, त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी जप त्यांचे. हे आता असं हल्लीच्या काळात नाही दिसत. आणि पूर्वीसारखे एकत्र कुटुंब पद्धती पण आता आपल्याला फार कमी दिसायला लागल्या. अगदी मोजकं. पण माझ्या घरी ज्या माझ्या सुना आल्या आहेत त्या खरंच तशा, मी जशी राहिली तशाच त्या पण राहत आहेत, याचं मला खूप कौतुक आहे. वा. आणि हल्लीच्या काळात तुम्ही म्हणताय की दोन्ही मुलं, दोन्ही सुना, नातवंड, सगळा एकत्र परिवार आहे. खरंच सांगते, परिवाराशिवाय, एकत्र कुटुंब पद्धती, परिवार याशिवाय दुसरं काहीही मुलाचं नसतं. पैसा इथे दुय्यम असतो. एकमेकाची मनं जपा, एकमेकाबद्दल प्रेम ठेवा, हेच आपलं घर असतं. अगदी खरंय. एकमेकांचे छंद आपण कसे जोपासले? दादांना कशाची आवड आहे? तुम्हाला कशाची आवड आहे? कधी पिक्चर पाहायला जाता का? कधी एखादं मनोरंजन म्हणून नाटकाला जाता का? त्याबद्दल जरा बोला ना. ते काय आहे, पिक्चरचा वगैरे नाद असा म्हणून लागलेलाच नाही मला. त्याला कारण असं झालं, म्हणजे माझं जेव्हा आयुष्य पूर्ण ही दुसऱ्याकडे गेलेलं आहे. माझं करिअर कसं तयार होईल यावर पहिलेपासून माझा भर राहिलेला आहे, आणि त्यामुळं मी अभ्यासाकडे लक्ष पुरविणे हा माझा एकमेव उद्देश राहिला. त्यानंतरही तरी रंगुळा म्हणून सिनेमा बघायला जात होतो, पण फार क्वचित. पण जेव्हा लग्न झालं त्यानंतर मग आम्ही मात्र नाटकं आणि सिनेमा दोघंही जण. त्यावेळेस चंद्रपूरला परिस्थिती अशी होती, नाटकापेक्षा सिनेमांपेक्षा आम्ही नाटकं खूप बघितली. आम्हाला नाटकं खूप आवडायची, आणि त्यातल्या त्यात माझं वाचन, मला खूप पुस्तकांची आवड. तर त्यामुळे त्यांनी मला कुठेही गेलं आणि तिथे जर पुस्तकं दिसली तर भरभरून पुस्तकांनी माझी छोटीशी एक लायब्ररी आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांचे छंद छान जोपासले. वा, फार छान. कुठे फिरायला गेलात त्यावेळेची काही आठवणी असेल तर सांगा ना. घर एके घर आणि घर दुने घर. आम्ही घरासाठी जगलो, मुलांसाठी जगलो, त्यांच्या शिक्षणासाठी जगलो. पण जेव्हा हे रिटायर्ड झाले त्याच्यानंतर आम्ही केरळला गेलो. पहिला आमचा प्रवास. एवढा मला त्या प्रवासाबद्दल आनंद आणि जी उत्सुकता होती जाताना फिरायला, त्याला तोड नाही. आज जर कुठे फिरायला जायचं असेल तर कोणतं स्थळ बघायला आवडेल? गणपतीपुळे हा एक असा स्पॉट आहे की तो आम्हा दोघांनाही फार आवडतो. एक तर तिथला बीच, सोबत गणेशाची मूर्ती, जे काही तिथे सूर्याचं किरण हे गणेशाच्या मूर्तीवर पडतं आणि ती मूर्ती इतकी सुंदर दिसते, तर तो देखावा पाहण्यालायक असतो.
त्या गणपतीपुळे तसं माझं 2 वेळा गणपतीपुळेला मी जाऊन आलो, परंतु मला आम्हा दोघांनाही आवड तीच आहे की आपण गणपतीपुळेला पुन्हा गेलो पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा तिथे जायला तुम्हाला जायला आवडतं. वा, वा. सध्या आता तुम्ही सेवानिवृत्त झालेला आहात, नातवंडांमध्ये छान रमताय. तुमची दिनचर्या कशी असते दोघांची पण? हा, दोघांची म्हणजे मी माझी स्वतःची सांगू शकेल, हो. कारण हिच्या दिनचर्येबाबत काय विस्कळीत आहे. कारण कसं असतं की स्त्री म्हटलं तर रात्री उशिरा झोपणे होते, कधी काय, कधी रात्री लहान बाळ असल्यामुळे त्याच्याकरता जागरण होणे, ह्या सर्व गोष्टी आहे. पण माझी दिनचर्या ही ठरलेली आहे आणि ही पहिलेपासून आहे की मला पहिलेपासून व्यायामाचा छंद आहे. तेव्हापासूनच सकाळी उठणे, पकवदरपासूनच. म्हणजे मी शिक्षण घेत असताना सुद्धा 5 वाजता उठत होतो. किंबहुना मी शिकत असताना रात्रभर अभ्यास करायचा, दिवसभर झोपायचा. कारण त्यावेळची परिस्थिती कशी होती की तुम्हाला घरामध्ये कुटुंब असायचं, भावांकडे राहणं, बाकी लहान मुलं, दिवसभर अभ्यास व्हायचा नाही. मग संध्याकाळी सर्व झोपले, मग आपण अभ्यास करायचा. अच्छा. तर ती सवय आहे. आणि पहाटे सकाळी 5 वाजता उठणे, आज मध्ये दररोज सकाळी 5 वाजता उठतो. योगा करणे, 7-7:30 पर्यंत माझा योगा चालतो. तो योगा केल्यानंतर मग आमचा नातू, त्याला शाळेमध्ये जायचं असते तर त्याला सी ऑफ करणे, आणि हे सर्व केल्यानंतर मग स्वतः बाहेर फिरायला निघणे. मग मी माझ्या बगीच्यामध्ये, आपल्या इथे आझाद बगीच्यामध्ये माझी मित्रमंडळी आहे, आपल्याकडे एक ज्येष्ठ नागरिक संघाची मंडळी आहे, त्यांच्याशी भेट घेणे, 10-11 वाजेपर्यंत आरामात हा मी वेळ घालवतो. म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचा जो काळ आहे तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा तुम्ही उपयोग करताय तुमच्या जीवनामध्ये. हो हो हो. ताई, आज आपण बघतोय की आजकालच्या जोडप्यांमध्ये नात्यात खूप दुरावा येतोय, संयम सुटतो त्यांचा. आणि विशेष म्हणजे तुम्ही इतके वर्ष सुखानं संसार केल्याचं गुपित काय? हल्लीच्या काळी काय झालं आहे की ज्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात, हो. त्या कुठेही आपल्या साथीच्या कमी नसतात. त्यांच्यामुळे अहंकार खूप निर्माण झाले. पण आमच्या वेळेस कसं की नवरा म्हटलं की त्याला मान, घरातल्या सासू-सासऱ्यांचा मान, त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला ऐकलंच पाहिजे, मोठ्यांचा केलंच आदर पाहिजे, करणे. मोठ्यांचा आदर असायचा. तो हल्ली नाही आहे, कारण की त्या कुठेच कमी नाही. पहिले कसं आम्ही म्हणजे गृहिणीच होतो ना, त्यांच्याशिवाय दुसरा आधार नव्हता. त्यांना आता असं काहीच राहिलेलं नाहीये. त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, स्वबळावर उभ्या आहेत. बदलती जीवनशैली हा त्यात एक मुख्य कारण आहे. पहिले कसं नवऱ्याला काय आवडतं, आपल्या सासू-सासऱ्यांना काय आवडतं, ते घरात केल्या जायचं आणि आवडीने शिकल्या पण जायचं. खरंय. आताच्या मुलींना सगळं येतं, त्या हुशार नाहीत असं म्हणणं नाही, गुगलवर सगळं मिळतं. हो. पण त्यांना करण्याचा येतो कंटाळा आणि त्यांना बाहेरचं पाहिजे असते. त्याच्यामुळे कोणाला काय आवडतं याकडे कळण्यापेक्षा स्वतःला काय आवडतं याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. यामुळे कुटुंबामध्ये विचारांची फारकत होते, एकमेकांच्या आवडीनिवडी न जपल्यामुळे चिडचिड वाढते, चिडचिडचा परिणाम भांडणात वाढतो आणि कोणीच समजून घ्यायला तयार नसतं. त्यामुळे हे सगळं होतं. आणि त्यामुळे आपल्याला आता सध्या मुलींमध्ये समाजात प्रचंड असं प्रमाण दिसतंय की अगदी थोडे दिवस लग्नाला झाले की दोघं पण विभक्त होतात. नाही, यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की हल्ली मुलं आणि मुली दोघांमध्ये कसं होतं की पहिले आपल्या मुलांना आपण थोडे बाहेर पाठवणं, त्यांना व्यावहारिकता शिकवणं, ह्या सर्व गोष्टी करत होतो. आज मोठी मुलं घरामध्ये, म्हणजे मुलांना वडिलांकडनं जी ट्रीटमेंट मिळते ती पहिलेपासून अशी मिळत आहे की त्याला व्यावहारिकता येतच नाही. त्यामुळे त्यावेळेस समजूतदारपणा येत नाही आणि मुलांच्या प्रत्येक गोष्टी पूर्ण केल्या जातात. म्हणजे क्षणात त्यांना मिळतं. क्षणात आज त्यांना जर मिळतं. लहान मुलांनी काही मागितलं तर लगेच आईबाबा त्याला आणून देतात. आता त्याच्यामुळे समजूतदारपणा हा कमी आहे आणि त्यातल्या त्यात त्यागाची वृत्ती ही संपलेली आहे. आज कसं आहे, आपलं कुटुंबाप्रती जसं समर्पण असतं तसं एकमेकाप्रती सुद्धा समर्पण असणं गरजेचं आहे, परंतु हा भाग राहिलेला नाही. खरंय. त्यामुळे या दोघांमध्ये बरेचदा वितुष्ट निर्माण होतात. आजच्या तरुण पिढीला तुम्ही सुखी वैवाहिक जीवनासाठी काय सल्ला द्याल? सुखी वैवाहिक जीवन जर त्यांना जगायचं असेल, आजची तरुण पिढी स्वनिर्णय घेणारी, समोर जाताना आपणास दिसून येते. त्यांना कुणाचेही निर्णय लादलेले आवडत नाही. हा मोठा फरक आहे. त्यात कारण कदाचित त्यांचे शिक्षण असू शकेल. प्रत्येकाला मीच बरोबर आहे हे सांगण्याची घाई आहे. त्यामुळे त्यांना कोणतेही निर्णय सावकाश विचार करून घेणे गरजेचे आहे आणि त्याकरिता एकमेकांना समजून घ्या. दोघेही आपल्या क्षेत्रात कार्यक्षम असतात, त्यामुळे स्वाभिमान दुखावणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. बस एवढंच सांग.
इतक्या वर्षांचा तुमचा सहवास एका वाक्यात कसा व्यक्त कराल? या सहजीवनाच्या सहवास म्हणजे सई तावणकरांच्या गाण्याप्रमाणे आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांद्या पोह्याप्रमाणे आहे. जसे कांद्या पोह्याचा जसा संबंध आहे तसाच आयुष्याचाही सहवासाचा आणि शतजन्माच्या गाठी आहेत. भिजलेल्या क्षणांना आठवणीची फोडणी असेच म्हणावे लागेल. अगदी खरंय. तुमच्या मते खरा सहवास म्हणजे नेमकं काय? प्रेम, सहनशीलता आणि समजूतदारपणा हा जर एखाद्या मुलीमध्ये आणि मुलामध्ये जर असेल तर त्यांचा संसार खरंच सुखी होईल. तुमच्या काळामध्ये प्रेम कसं व्यक्त व्हायचं? काळ म्हटलं म्हणजे कसा होता की जुना काळच म्हणावा लागेल. बरोबर. कारण आजपासून 40, 45, 50 वर्षाच्या अगोदरचा काळ, यामध्ये आता आपण बोललो, सुसंस्कृतपणा जो होता, जो मानदान होता, जो समजूतदारपणा होता, हा हल्लीच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्यावेळी असं एकमेकासमोर एकदम व्यक्त होणं, कारण कुटुंबाच्या मानाच्या जात होतं. त्यामुळं एकमेकाला भेटलो तरी आम्ही जास्तीत जास्त हसून एकमेकाचा प्रेम व्यक्त करत होतो. जे आपलं समजा लग्न जुळलेली मुलगी जरी असेल, तिच्याशी आपल्याला पुढचं जीवन व्यतीत करायचं आहे, परंतु तिच्याजवळ जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. बोलायची हिंमत होत नव्हती. हा महत्वाचा भाग होता. कारण आपल्याला कोणी बघेल तर नाही ना, मला काही कोणी म्हणेल तर नाही ना, ही फार भीती होती. हल्लीच्या काळात तुम्हाला हे दिसणारच नाही. प्रोजेक्ट आहेत सर्व. खरंय. कधी वादळाशी 2 हात करताना एकमेकांना दिलेली खंबीर साथ, तर कधी छोट्याशा सुखातही एकमेकांचे डोळे आनंदानं ओले होणं, हेच तर असतं सहजीवन. आज या प्रसंगी मला म्हणावंसं वाटतं, सहजीवनाची ही वाटचाल कधी ऊन तर कधी सावली असते. बिलकुल. एकमेकांचा हात हातात असला की प्रत्येक पाऊल हे सोनपाऊल ठरतं. एकदम बरोबर. आपण दोघंही इथं आलात आणि मनमोकळे आमच्यासोबत सहजीवनाची सोनपावले या आमच्या कार्यक्रमात छान गप्पा केल्या. तुमचा सहजीवनाचा प्रवास तुम्ही छान गप्पांमध्ये उलगडला, त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूरच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. आपल्याला धन्यवाद देते. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीतर्फे आम्हा दोघांनाही या ठिकाणी बोलावलं. आमच्या सहजीवनाची वाटचाल आपण उलगडून घेतली, याबद्दल मी आपला आकाशवाणीचा फार फार आभारी आहे आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. घेऊनी हाती हात, घेऊनी हाती हात, निभवले अविरत जीवन साथ. कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची सोन पाऊले, सहवासाची